बऱ्याच वेळा माझ्या वर्कशॉपमध्ये पहिलं वाक्य हे असतं की ही रोजगार हमी योजना नाही. ही अशी वर्कशॉप्स घेणं आवश्यक आहे. तरीसुद्धा मी तुला सांगेन की या क्षेत्रात जो माणूस काम करतोय ना त्याने घेतली पाहिजे. सहसा आपल्याकडे अजून तरी जसं पडद्यामागचा कलाकार म्हणतोय त्यांना तेवढं प्राधान्य दिलं जात नाही. माणसाचा ना वेग वाढलाय, म्हणजे ऐकून घ्यायचीच तयारी नाहीये. आभार तुझे मानेन की तू आज मला इथे बोलावलंस आणि रसिक श्रोत्यांसमोर मला व्यक्त होता आलं. नमस्कार सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत कॅचअप या आपल्या कार्यक्रमामध्ये. आजचे आपले पाहुणे आहेत प्रसाद फणसे. नमस्कार प्रसाद, स्वागत आहे अगदी मनापासून. थँक्यू. प्रसाद फणसे अभिनेता म्हणून तुम्हाला माहिती असेल, तो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे, तो डबिंग आर्टिस्ट आहे, तो जाहीर कार्यक्रमही करतो आणि त्याच्या आवाजाच्या कार्यशाळा सुद्धा प्रसिद्ध आहेत. गेली 30 वर्ष तो या आवाजाच्या दुनियेत आहे. तेव्हा मी असा विचार केला की ही आवाजाची दुनिया नेमकी काय आहे तुझ्याकडनं समजून घ्यावं आणि तुझे स्वतःचे अनुभव त्यातले कसे आहेत ते समजून घ्यावेत. ओके. पण आधी आम्हाला सुरुवातीला मी तुला विचारेन की या सगळ्या डबिंग आर्टिस्ट बद्दल एक कुतूहल नेहमीच मनात असतं. ते तुझ्याही मनात आधी होतं का सुरुवातीला? आणि ते काम सुरू झाल्यानंतर त्यात कशी प्रगती तू साधत गेलास बेसिकली? गुड. सर्वात आधी तुझा मी आभार मानेन की पडद्यामागच्या आवाजाला तू हो. पडद्यासमोर अरे आणलायस. खूप बरं वाटलं. तू म्हणतोयस तसं मी 1986 सालापासून आकाशवाणीवर आर्टिस्ट म्हणून काम करत होतो. हा, त्यांच्या ग्रेडेशन्स असतात त्याप्रमाणे. बरोबर. आणि तिथे मला आवाजातली गंमत कळत होती की काहीतरी त्यात जादू आहे. पण ॲट द सेम टाइम मी तेव्हा नोकरी करत होतो टाटा फायनान्स सारख्या कंपनीत. पण ते 2 दगडांवर पाय ठेवल्यासारखं होत होतं. आणि एकदा प्रदीप भिडेंची माझी ओळख झाली आणि त्यांनी माझं काम ऐकून पाहूनपेक्षा मला म्हणाले, एक जाहिरात आहे त्या इथे तू येशील का डबिंगला? मला आठवत आहे ते महालक्ष्मी मंदिराच्या इथे बाजूला बेसमेंटला एक स्टुडिओ होता, इंडो नावाचा. म्हटलं येईन ना, मला आवडेल. मी गेलो. ती विक्सची जाहिरात होती आणि ना हेडफोनमध्ये मी वेगळी लँग्वेज ऐकतोय, मी बोलतोय काहीतरी वेगळं, स्क्रिप्ट हातात मराठीत आहे. त्यामुळे ते तंत्र आणि म्हटलं यात काहीतरी करता येईल, आपल्याला शिकता येईल नवीन नवीन. मी अर्थात ते करत असताना मी अडखळत होतो, कारण ऐकतोय वेगळं, बोलतोय वेगळं. पण मी नेटाने केलं आणि मग हळूहळू त्याच्यात माझे संपर्क वाढत गेला आणि त्यातली मला गंमत जाणवायला लागली की वाचिक अभिनय किंवा व्हॉइस मॉड्युलेशन आपण नेहमी जे म्हणतो ते काय असतं. तर मला फक्त माझा आवाज वापरून ते कॅरेक्टर जिवंत करायचं आहे, हे मला जास्त आव्हानात्मक वाटलं. म्हणजे मी त्यावेळी सायमल्टेनियसली ॲक्टिंग पण करत होतो, अनेक सिरियल्स चालू होत्या. पण एक वेळ अशी आली की तसंच जसं नोकरीसारखं झालं की अरे इथे काम करतोय तर मग इथले लोक म्हणतात नाही हा अवेलेबल नसतो किंवा चांगले प्रोजेक्ट सोडवायला लागायचे. मग एक माझ्यामध्ये 10 का 12 सालापासून मी ठरवलं की आपण पूर्ण वेळ हेच करायचं, बघू काय करता येईल. पण मग माझ्या कल्पनेनुसार म्हणशील तर मी त्यात नवनवीन काहीतरी आणत गेलो. म्हणजे नुसतंच व्हॉइसिंग नाही केलं, ट्रान्सलेशन्स केली, अच्छा, सुपरविजन्स केली, ओके, किंवा व्हॉइसिंग रिलेटेड वर्कशॉप्स घ्यायला लागलो. 2009 साली मी पहिलं वर्कशॉप घेतलं. ते ह्यासाठी घेतलं की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. पण आता जरा बऱ्यापैकी नाव झाल्यावर लोकांचे इतके फोन कॉल्स येतात की काहीतरी करायचं आहे आणि आत्ताच्या घडीला तर OTT प्लॅटफॉर्म्समुळे हे क्षेत्र खूप वाढलं आहे. बरोबर. तर मग मी त्या लोकांना काहीतरी सांगायला पाहिजे ना, आणि ते नुसतं सांगता कामा नये, तर त्यांना दाखवून करता आलं तर काय करता येईल, ह्या विचारातून मग डबिंग वर्कशॉपची कल्पना जन्माला आली. आणि ती आजही मी ती चालू ठेवली आहे. जसं एखादा रविवार मला मोकळा मिळतो, पुणा, मुंबई, गोवा, रत्नागिरी, लातूर अशा अनेक ठिकाणी ती झाली आहेत. आणि तुला तर माहितीच असेल आता जुलै महिन्यामध्ये तू अमेरिकेमध्ये नाफामध्ये तुझं डबिंग वर्कशॉप झालं. हो. आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला, म्हणजे अपेक्षेबाहेर मिळाला. त्या लोकांनी आय थिंक 4 मास्टर क्लासेस ठेवले होते, पण ते त्यांना 5 ठेवायला लागले. वा. कारण एक वेगळं क्षेत्र लोकांसमोर आलं, जे मगाशी मी म्हटलं पडद्यामागचा आवाज. पण त्यांना काय करावं लागतं, किती मेहनत असते आणि त्यात काय गंमत आहे, हे खूप तिथे प्रॅक्टिकल करून घेता आल्यामुळे ते जास्त त्यांना भावलं. बरोबर. तू तर पडद्यामागचा आवाज असं म्हणालास आणि आता एवढे तू वर्कशॉप घेतोयस, तर अनेक प्रकारची लोक तुला भेटत असतील आणि त्या वर्कशॉपला येत असतील. त्यांच्या डोक्यात नेमकं वर्कशॉपला यायच्या आधी काय असतं आणि ते तिथून निघतात तेव्हा काय त्यांना जाणवलेलं असतं? हो, सी, एक बेसिक प्रश्न हा असतो की मी काही जणांना हा तर प्रश्न, माझा आवाज अमरीश पुरींसारखा नाही, मग मी डबिंग नाही का करू शकणार? तर असं काही नसतं. आपला आवाज ही दैवी देणगी आहे. तो तू कसा वापरतोस हे जास्त महत्त्वाचं आहे.
डबिंग हे काय आहे, तर माझ्या मते समोर जर एखादं जॅपनीज कॅरेक्टर असेल आणि मी ते मराठीत डबिंग करत असेल, तर प्रेक्षकांना असं वाटलं पाहिजे की जणू काही तो जॅपनीज माणूसच मराठीत बोलतोय. वा. हा भास निर्माण करणं हे डबिंग आहे. तर बरोबर मी माझा आवाज मला जे मिळाला आहे तो कसा वापरतो हे जास्त महत्वाचं बरोबर. आहे. आणि दुसरी गोष्ट, असे पण प्रश्न येतात की लगेच आमचं काम सुरू होईल ना. त्यांची चूक नसते. पण बऱ्याच वेळा माझ्या वर्कशॉपमध्ये पहिलं वाक्य हे असतं की ही रोजगार हमी योजना नाही. तुम्हाला मी संपर्क जेव्हा मला शक्य असतं तेव्हा नक्की सांगेन. पण असं नाही की तुम्ही आलात नाही तुम्हाला लगेच मी कामाला सुरुवात करून देईन, असं होत नाही. तुमचा मार्ग तुम्हाला शोधायला लागतो. पण इथे येण्यानंतर यायच्या आधी आणि इथून बाहेर पडल्यावर तुम्हाला एवढं नक्की कळेल की याच्यात काय काय संधी उपलब्ध आहेत आणि किती तांत्रिक आणि वाचिक याची तुम्हाला जाण असणं किती आवश्यक आहे. बरोबर बरोबर. पण हा त्यांना प्रश्न पडण्यामागचं कारण काय असतं? कारण त्यांना आता डबिंगच्या मागे जे ग्लॅमर आलेलं आहे ते त्यांनी ऐकलेलं असतं, बघितलेलं असतं. हो. हे ग्लॅमर नक्की कधीपासून सुरू झालं असं तू बघितलंयस? माझ्या मते OTT प्लॅटफॉर्म्स जेव्हा आपल्या इथे अगदी रुजायला लागले ना, तेव्हापासून हे काम जास्त वाढलं असं मला वाटतं. ओके. आणि सोशल मीडिया इथे अनेक तू बघशील तर व्हिडिओज सुद्धा आता बाहेर यायला लागलेत की आम्ही या सिनेमाला माझा आवाज आहे किंवा या चित्रपटासाठी या ऍक्टर्सनी व्हॉइस केलाय वगैरे वगैरे. तर ते रील्स किंवा हे पाहून ना लोकांमध्ये आणखी कुतूहल जागृत झालंय की अरे, काही जणांना असंही वाटतं अरे काय फक्त मायक्रोफोन समोर जाऊन बोलायचं आहे ना, मग मी करेन. मी स्टेजवर काम करण्यापेक्षा मला हे जास्ती सोपं वाटतंय. पण जेव्हा एक ओळ बोलायची वेळ येते तेव्हा ते आपण किती पाण्यात आहोत हे आपोआप समजायला लागतं. पण ही अशी वर्कशॉप्स घेणं आवश्यक आहे. तरी सुद्धा मी तुला सांगेन की या क्षेत्रात जो माणूस काम करतोय ना त्याने घेतली पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत आहे. बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की ज्यांचा ह्या काय संबंधच नाही ते अशा लोकांना फसवतात. असं करू नका असं माझं प्रामाणिक म्हणजे प्रांजळ मत आहे. आता समजा मी उद्या गाण्याचे क्लासेस घ्यायला लागलो तर ते कसं चालेल? जरी तुला गाण्याची माहिती असली, गाण्याची आवड असली तरी पण वर्कशॉप घेणं वेगळं ऑफकोर्स आणि गाण्याबद्दल बोलणं वेगळं. त्याच्या मागे काहीतरी आपली आजपर्यंतची मेहनत आहे किंवा अभ्यास आहे, काम आहे. जो काम करतो तोच सांगेल ना. बरोबर. पण ह्याच्यामध्ये परत प्रकार आहेत की जाहिरातींसाठीचं डबिंग, सिनेमासाठीचं डबिंग आणि पुन्हा आता जसं तू OTTचा उल्लेख केलास तर त्यामध्ये एखादी हिंदी सीरीज असेल किंवा इंग्लिश सीरीज असेल तर त्याचं मराठी किंवा इतर भाषांमध्ये होत असलेलं ट्रान्सलेशन आणि ते डबिंग. तर हे सगळं तू कसं शिकत गेलास आणि कुठे कुठे शिकत गेलास? माझ्या मते ना एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन कधी आलं सांगतो तुला. अल्फा टीव्ही जेव्हा ते लॉन्च होत होतं तेव्हा त्यांनी त्यांच्या हिंदी सिरीज सगळ्या मराठीत डबिंग करायचं ठरवलं. बरोबर. आणि ती एक खरं तर कार्यशाळा म्हणेन मी. म्हणजे पैसे हा पुढचा भाग झाला. पण एक माणूस शिकत जातो ना. मी दररोज समजा 3 एपिसोडचं डबिंग करतोय. असं महिन्यात 30च्या 30 दिवस करतोय. असे पुढचं वर्षभर करतोय. तर माझी तयारी किती होईल हा विचार करतो. तर त्या काळात आमच्यापैकी असे अनेक जण त्याच्यात अक्षरशः दररोज रोजगारासारखे काम करत होते. पण मी त्याच्याकडे असं पाहिलं की मला काहीतरी नवीन शिकायला मिळतंय. मी एखादा ह्याचा स्वयंपाक करण्याचा वगैरे जो शो असतो त्याचं डबिंग करतोय. त्या अँकरला डब करतोय. तर उद्या दुसरीकडे जाऊन ॲनिमेशन करतोय. परवा जाऊन एखाद्या सीरियलमधलं एक मेन कॅरेक्टर डब करतोय. सो माझा आवाज मी कसा कसा वापरला पाहिजे हे मी आपोआप शिकत गेलो तिकडे. मी 95 साली सुरुवात केली पण हे साधारण माझ्यामध्ये 99 साली सुरू झालं. 2000 हो. आणि ते खूप मोठं काम आम्हाला अनेक गोष्टी शिकवून गेलं. पुढच्या टप्प्यासाठी तुम्ही तयार होत होतात. डेफिनेटली तो साचा किंवा तो मूळ पाया खूप घट्ट झाला तिकडे. मला आठवतं आमच्याबरोबर अनुपमा ताकमोगे होती, किशोर प्रभू होता किंवा सचिन मोटे होता. अनेक जण आम्ही एकत्र काम करत होतो. जयंत घाटे होता, अविनाश नारकर यायचा काही वेळा. त्याच्याही आधी तर मी, सुमित राघवन, गिरिराज हे आम्ही सगळे UTV आणि याचं पण काम करत होतो. पण हे जे ट्रान्सफॉर्मेशन आलं ना याने आम्हाला खूप शिकवलं आणि मी त्याचा सदैव ऋणी राहीन असं म्हणेन. आणि दुसरी गोष्ट ट्रान्सलेशन्स या बाबतीत मी असं म्हणेन की ना तुझ्या हातात जेव्हा स्क्रिप्ट येते ती कधीही 100% तंतोतंत लिपसिंकला असतेच असं नाही. पण तुला तुझा विचार वापरावा लागतो की हे वाक्य मला त्या दृष्टीने लिप्समध्ये कसं बसवता येईल. एखादा शब्द मी पुढे मागे केला तर त्याचा अर्थ तर नाही ना बदलणार. हे सगळं तुला शिकावं लागतं
आणि तुझ्यात ती कपॅसिटी पण लागते आणि ती आवड पण लागते. नाहीतर मी स्क्रिप्ट मिळाली, बोललो, पुढे गेलो, याने काही होत नाही. तुझा पण काहीतरी अलर्टनेस आणि तुझा माइंडसेट त्यासाठी लागतो. पण हे लिपसिंग आणि भाषांतरचं एखादं उदाहरण सांग ना, की लोकांना कळण्यासाठी. आता बघा, एक मला चांगली जाहिरात अशी आठवते हमखास. एक आजी आजोबांची जाहिरात होती, ज्यात असं आयुष्याच्या संध्याकाळी ते असे गॅलरीत बसले आहेत, दोघांच्या हातात चहा आहे, चहा पितायत आणि ती आजी म्हणते आजोबांना, दिन कैसे बीत गए कुछ पता ही नहीं चला, अशा पद्धतीचं वाक्य. त्याचं मराठी भाषांतर आलं होतं, दिवस कसे गेले काही कळलंच नाही. ओके, बघ आता भाषांतर म्हणून काही चूक नाही आहे ते, पण त्या भाषेतली काहीतरी वेगळी गंमत असते आणि ती त्या कलाकाराला जर कळली तर ठीक, अन्यथा ती जी आर्टिस्ट होती ती तसंच बोलून गेली असती. पण आम्ही सगळे होतो, तर आम्ही त्या क्लायंटला तेव्हा सांगितलं की बाबा, ह्याचा ना मराठीत अर्थ फार वेगळा होतो. बरं, तिथे ती कॅरेक्टर्स आजी आजोबा आहेत, सो ही गॉट इट की काय आहे ते. पण आता प्रश्न फक्त तेवढाच नाहीये. तो म्हणाला ओके, पण आता काम तर थांबणार नाही, बरोबर, ह्याला तुम्ही आता ऑप्शन द्या. तिथे मला ते पण सुचलं पाहिजे ना की काय करायला पाहिजे. मग आम्ही असं केलं, दिवस कसे सरले काही कळलंच नाही. सी अर्थही तो आला, अर्थाचा अनर्थही झाला नाही. बरोबर. तर अशा दृष्टीने हे एक तर भाषांतर झालं. आणि लिपसिंक म्हणजे काय, की समजा एखादा डायलॉग असा आहे, समजा मी त्या सिनेमात काम केलंय आणि मी एक डायलॉग असा म्हणतोय, क्या तुम मेरे साथ आओगी, तर क्या तुम नंतर एक पॉज आहे, मेरे साथ नंतर पॉज आहे आणि आओगी. मग त्याचं मराठीत जेव्हा भाषांतर येईल तेव्हा तू माझ्याबरोबर येशील का, हे मला त्या लिप्समध्ये बसवायचं आहे. आता इथे भाषांतराची गंमत आहे, हिंदीत क्याने सुरुवात होते, पण मराठीत काय तू माझ्याबरोबर ये असं होत नाही. ते असं बऱ्याच वेळा लिहूनही येतं, पण तेव्हा मी ठाम राहिलो पाहिजे की मराठीत असं बोललं जात नाही. पण हे लिपसिंग आहे की त्या जिथे त्यांनी लिप्स उघडले तिथे माझं शब्द भरायचे, त्यांनी ओठ बंद केले तिथे मी थांबायचं आहे आणि पुढे जेव्हा तो बोलायला सुरुवात करतोय तेव्हा मी ते बोलायचं आहे. पण ॲट द सेम टाइम ते जे भाव आहेत ते माझ्या आवाजातून पण आले पाहिजेत. व्हॉइस ॲक्टिंग. बरोबर. पण हे सगळं तू कुणाकडनं शिकत गेलास त्यावेळेला, म्हणजे तू बाकी तुझ्याबरोबरची लोक जी होती त्यांची नावं सांगितलीस, पण तुम्ही कुणाकडे तरी बघून शिकत असाल, कोणतरी त्यावेळेला असे असतील की आपल्याला ह्यांच्यासारखं बनायचं आहे असं. मी पहिलं नाव जे घेतलं प्रदीप भिडे, ज्यांना मी या क्षेत्रातला एक मोठी व्यक्ती समजतो, माझे गुरु मानतो. मी गुरुमय असं अगदी दर गुरुपौर्णिमेला जाऊन पाया पडायचं वगैरे असं काही नाही, पण एक तू म्हणतोस तसं एक बघायची एक काहीतरी आपलं ठिकाण असतं, तसं ती व्यक्ती होती माझ्यासाठी. आणि चांगले कलाकार तर माझ्या सुदैवाने माझ्या संपर्कात अजूनही खूप आहेत आणि आले पण, जसा आमचा उदय सबनीस आहे, माइंड ब्लोईंग आर्टिस्ट. निनाद कामत आहे, की आमची स्वाती सुब्रमण्यम होती, बरोबर, निलिमा दामले आहे, सुषमा सावरकर होती तेव्हा ते खूप फ्लरिशिंग होते. मी खूप काम करायचं. अजित भुरे आहे आता, इव्हन तो तेव्हाही होता. मी व्हॉइस ओव्हर्स असतील किंवा एक कॅरेक्टर कसं प्ले करावं, तो लहेजा कसा आणावा, तुझा आब कसा ठेवायचा आवाजातला, किंवा ठहराव कसा पाहिजे, हे सगळं ना टिपकागदासारखं मी तरी तेव्हा टिपून घेत होतो. मी शांतपणे ना बऱ्याच वेळा स्टुडिओत बसायचो, समोर जेव्हा आर्टिस्ट काम करत असेल, हा कसं करतो, हा ते पॉजमार्क सुद्धा पॉज नाही वाटणार असे कसे वर्कआउट करतो. म्हणजे ते खोटे पण वाटता कामा नाहीत ना, कारण तो थांबलाय म्हणून मी थांबलोय असं नाही वाटता कामा नये, की जणू काही तो श्वास घ्यायला थांबलाय किंवा अडखळलाय. किंवा आणखी एक छोटे म्हणजे तपशील आहेत, न्युआन्सेस जे म्हणतो बघ. आता मी खुर्चीवर बसलोय, अमोल तू आज मला बोलवलंस ना, खूप बरं वाटलं, आणि हे बोलताना मी उठलो, समज तू बोलवलंस ना त्यामुळे मला खूप बरं वाटलं. हा जो हाताचा जोर आहे तो मी आवाजातून सुद्धा आणता आला पाहिजे. मग बऱ्याच वेळा त्या स्क्रीनवरच्या कॅरेक्टरनी ते केलं नसतं, पण मी ॲज अन आर्टिस्ट ते ऑब्झर्व केलं पाहिजे की तो उठताना हा असं केलाय ना, तर मी माझा आवाज काय होईल. सो हे जे छोटे छोटे नुआन्सेस आहेत ते मी शिकत गेलो खरं तर. हा असं असं वापरतोय, किंवा मध्ये जर हा श्वास सोडलाय किंवा आर्टिस्टची कॅमेराकडे पाठ झाली, तर एखादा कलाकार म्हणजे डबिंग आर्टिस्ट हा ॲडलिप सुद्धा घेतो, जी त्याच सीनला बरोबर त्या अनुषंगाने आलेली असते. तिथे तो स्क्रीनवर डायलॉग नसेल कदाचित, पण त्या रेफरन्समध्ये तो घेऊन जातो की काहीतरी वाद झालाय दोन कॅरेक्टर्समध्ये आणि तो पाठ फिरवून जाण्यापूर्वी म्हणालाय, ठीक आहे मी तुला बघेन, आणि वळतोय आणि तरा निघून जातोय, आता काय मी तुला सोडत नाही,
असं करून ही जी गंमत आहे ना, बिटवीन द लाईन्स म्हणतात आपण आपल्याकडे नाटकात अगदी वगैरे, बरोबर. तसं ते ह्या बाबतीत अगदी इकडे बरोबर. तसं लागू होतं. हे ना आपण शिकलं पाहिजे. हे हां. असं कोणी शिकवत नाही खरं तर. हम्म, हम्म, हम्म. पण मी जो मगाशी शब्द वापरला टिपकागत, तू टिपत जायला पाहिजे त्याच्यावर. पण म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा जाहिरातीमध्ये तुझा आवाज यायला लागला, त्याचा अप्रूप वाटत होतं त्यावेळेला, की ह्या जाहिरातीत अमिताभ बच्चन आहेत किंवा अमुक कुठले कलाकार आहेत आणि त्यांना तुझा आवाज आहे, तर नक्कीच. त्याच्याही एक ग्लॅमर एक वाढत असेल या पूर्ण सगळ्या प्रोफेशनचं. हो. माझ्या बाबतीत म्हणशील ना, तर मला असं वाटतं, की मी ॲक्टिंग पण करत असल्यामुळे ना, एक ॲक्टर, एक डबिंग आर्टिस्ट आहे, असं ग्लॅमर मला जास्त आलं. तशा अर्थाने माझ्या म्हणजे समज न्यूजपेपरमध्ये मुलाखती किंवा स्क्रीनवर मुलाखती, हे असं कॉम्बिनेशन व्हायला लागलं. पण सहसा आपल्याकडे अजून तरी जसं पडद्यामागचा कलाकार म्हणतोय, त्यांना तेवढं प्राधान्य दिलं जात नाही. जे खरं तर दिलं गेलं पाहिजे. कारण कुठल्याही कलाकृतीमध्ये आवाज हा खूप महत्वाचा आहे. बरोबर. साऊंड ज्याला आपण म्हणतो. तर माझ्या दृष्टीने मला सुरुवातीला खूप अप्रूप वाटायचं. म्हणजे मी हे तो आमिर खान तो माझा व्हॉइस आहे. मग ते हळूहळू कमी होत जात. आता लोकच सांगतात, "अरे ते तो आहे ना." म्हणजे मला त्या दिवशी आम्ही लातूरला वर्कशॉपला गेलो, तेव्हा एक पार्टिसिपंट आले होते. मग कोण कुठे रजिस्टर करताना आपण सांगता येत नाही. लॉरेल अँड हार्डी सिनेमा आम्ही मराठी डब केले होते आणि त्यात मी हार्डीला डब करायचो तो बारीक. अरे वा. आणि त्याचे खूप गंमत यायची. एकदम कसं इनोसन्स त्याच्या ह्याच्यात असायचा, निरागसपणे तो विनोद करायचा. तर त्या एक जो पार्टिसिपंट होता त्याने मला सांगितलं, "सर तुम्ही ते हार्डीचं डबिंग करायचात ना?" आणि स्क्रोलमध्ये शेवटी फक्त लॉरेलचं गिरीराज आणि हार्डी प्रसाद फणशी एवढी 2च नावं यायची. सह्याद्रीला त्या यायच्या फिल्म्स. त्यामुळे कुठे कोण आणि लोकांचं लक्ष किती असतं बघ. एक्झॅक्टली. त्या हार्डीचं काही आठवतंय तुला? हो. त्याचे ना असे निरागस भाव असे चेहऱ्यावर कायम. असा तो गोंधळलेला, बावचळलेला असा कायम आणि तो हमखास चुका करणार. त्याला ते कळायचंच नाही. असे मी गेलो तिकडे. असा तो असा चेहरा तो मी त्याचे भाव आवाजातून पकडायचा प्रयत्न केला होता तेव्हा. आणि खरं तर संवाद कमी आहेत त्याच्यामध्ये. हो. ॲक्शन जास्ती असायची. आणि ते असं करून तो आपला मी काहीच केलं नाही असा तो नामानिराळा पण राहायचा त्याच्यात. बापरे. आणि हे सगळे तू आवाजाचं सांगितलंस, त्यात कुणाशी तुझं म्हणजे अशी जोडी जमते ना काय केव्हा, की आता तू आमिर खानचा उल्लेख केलास म्हणून, की अरे आमिर खान आहे तो इनको बुलाव, कोणी असा ऍक्टर असेल तर प्रसादला बोलवा, असं त्यावेळेला व्हायचं का? आमिर खानसाठी मी बऱ्यापैकी डबिंग केलंय. मी मराठीमध्ये केलंय. आत्ता सुद्धा एक तुला मी जाहिरात, ती ड्रीम11ची खूप गाजती आहे सिरियल. म्हणजे ती जाहिरात अशी 2.5 मिनिटाची जाहिरात आहे. ज्याच्यामध्ये रणबीर कपूर, आमिर खान आणि क्रिकेटर्स आहेत. रोहित शर्मा पासून बरोबर. आणि तो त्या रणबीर कपूरला रणबीर सिंग म्हणतो, अशी ती गंमत आहे. बरोबर. तर ती मराठीत केली आणि मला ते परत बघ आता कोण कुठून बघून सांगेल. मी सई परांजपेन बरोबर एक कार्यक्रम करतोय हल्ली, दरवळ नावाचा. तर सईबाईंकडून मला ही कॉम्प्लिमेंट आली, "प्रसाद तू काय केलंयस काय ते? तो आमिर खानच मराठीत बोलतोय असं वाटतं. किती छोटे छोटे तपशील." कारण म्हणे मी त्याला चांगला ओळखते आधीपासून आणि त्याचे जे भाव असतात किंवा मिश्किलपणा आहे तो तू करेक्ट आणलायस त्या आवाजातून. म्हटलं बस. आणि युट्यूबवरही बघायला लागेल जाहिरात परत एकदा दाखवेन नंतर हवी तर. म्हणजे ना माझं असं म्हणणं आहे की तू प्रत्येक वेळी त्या व्यक्तीचा आवाज काही मॅच करू शकत नाहीस. मिमिक्री प्रत्येक वेळी होऊ शकत नाही. पण जसं म्हटलं की तो जणू काही तुझ्या भाषेत बोलतोय, हा आभास निर्माण करता आला तरी तू ते तादात्म्य पावतोस त्या कॅरेक्टरशी. तेवढं मला हेच विचारायचं होतं की बऱ्याचदा लोकांचा हा गैरसमज होतो की मिमिक्री मी चांगली करतो, मी डबिंग करू शकेन का वगैरे. हा मिमिक्री आर्टिस्ट आणि डबिंग आर्टिस्ट यातला फरक काय आहे? सूक्ष्म फरक आहे. मी खरं तर म्हणेन हा तर प्रश्न मला हजारो वेळा ऐकून झालाय. मी शत्रुघ्न सिन्हा करतो किंवा मी हा करतो, इरफान खान करतो, म्हणजे येतं ना डबिंग येणं. बाबा ना असं नाहीये. डबिंग मधला मिमिक्री हा एक भाग आहे. म्हणजेच डबिंग येतं असं नाही. मिमिक्री हा काय भाग आहे तर इस्पेशली जाहिरातींमध्ये त्याचा जास्त वापर होतो. सोपं उदाहरण सांगतो. शाहरुख खाननी समजा एक जाहिरात केली आहे, तर क्लायंट त्याला त्याचं हिंदी डबिंग करायला बोलवतो. बरोबर. तो येतो त्याचं डबिंग करतो. मग जेव्हा क्लायंट असं ठरवतो की मला पुढच्या 12 रिजनल लँग्वेजेसमध्ये ही जाहिरात प्रसारित करायची, तेव्हा शाहरुख काय स्वतः करत नाही. मग शाहरुखचा व्हॉइस जो मॅच करेल, म्हणजे चेतन सशीतल आहे, निनाद कामत आहे, त्यांना बोलावलं जातं आणि त्यांच्याकडून त्या 12च्या 12 भाषा केल्या जातात. मग त्या 12 भाषांसाठी त्या भाषेचा सुपरवायझर एक असतो, जो तुला उच्चारण सांगतो, शिकवतो. एखादा शब्द अडला तर त्याचा अर्थ काय,
मग तो कसा उच्चारायला पाहिजे हे सगळं त्यावेळी शिकवतो आणि ते काम तसं पूर्ण केलं जातं. पण मिमिक्रीवर कोणी अवलंबून राहता कामा नये. इतर अनेक गोष्टी याच्यात सामावलेल्या आहेत हे पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जसं मगाशी तू पॉझेस बद्दल सांगितलंस किंवा ते भाव काय आहेत त्याचे स्क्रीनवर ते सगळं तुम्हाला कळलं पाहिजे, नुसती मिमिक्री येऊन नाही. आणि मला असं वाटतं की डबिंगची सुरुवात आहे ना ही क्राऊड डबिंगनी केली पाहिजे. अच्छा. म्हणजे सिनेमासाठी हे जास्त केलं जातं. म्हणजे तू बघत असशील तर सिनेमा म्हणजे आपण बघतो त्याच्यात एखादा मार्केटचा सीन असतो. समज त्याच्यात हिरो हिरोईनचे प्रॉमिनंटली डायलॉग्स आहेत, पण बाकी एवढं क्राऊड मागे दिसत असतं, ते काय ह्यांचे डायलॉग चालू आहेत म्हणजे मूकपणे उभे राहिलेले नसतात. ते क्राऊड काय बोलत असेल हा एक संदर्भ घेऊन एक क्राऊड डबिंग केलं जातं. म्हणजे पूर्ण सिनेमात कुठे कुठे क्राऊड आवश्यक आहे तो ठरवून एक शिफ्ट किंवा 2 शिफ्ट्समध्ये हे काम केलं जातं. मग त्यावेळी जशी गरज आहे तसे 10 फिमेल व्हॉइसेस, 10 मेल व्हॉइसेस असं एकत्र बोलावून ते क्राऊड क्रिएट केलं जातं आणि त्याला स्क्रिप्ट नसते. तुला ते ऑन द स्पॉट बघून स्वतःच एकमेकांशी एक ग्रुप ॲक्टिव्हिटी करून ते करायचं असतं. सो त्याच्यात फायदा असा होतो की मी पहिल्यांदा जेव्हा माईक समोर एकटा उभा राहतो तेव्हा मी जरा घाबरलेला असतो. बरोबर. 10-15 लोक असताना मी जरा हळूहळू माझा आत्मविश्वास वाढतो. मग मला तिथून सुपरवायझर किंवा डिरेक्टर सांगतो, प्रसाद तो एक त्या हिरोचा मित्र येतोय बघ एका सीनमध्ये, तो म्हणतोय काय रे आज कॉलेजला का नाही आलास तू, असं काही वाक्य आहे, तेवढं तू कर. मग मी एकटा हळूहळू माझा आत्मविश्वास दुणावतो, मी हळूहळू ते करतो. मग एखादं 1 सीन्सचं कॅरेक्टर, 2 सीन्सचं कॅरेक्टर असा तो टप्पा गाठत गाठत मी पुढे फायनल समजा कधी लीड कॅरेक्टर करायचं असेल तर ते डब करतो. पण माझ्या मते या आजवरच्या अनुभवावरून तुम्ही क्राऊड डबिंगने सुरुवात करावी हे खूप गरजेचं आहे. हे खूप महत्त्वाचं सांगितलं. मी माफ कर मी थांबवतोय. आता जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्ही असे गर्दीचे सीन्स असतील तेव्हा लक्ष द्या की त्या मुख्य पात्रांच्या भोवती जी माणसं आहेत त्यांचा कसा आवाज येतोय. ते संवाद आपल्याला कळत नाहीत कारण ते ऐकू येत नाहीत किंवा त्या सिच्युएशनला अनुसरून ते डायलॉग्स असतात किंवा मध्येच तुला एखादा प्रसादचा छोटासा आवाज पण येईल, आई ग असा काहीतरी. ते ॲटमॉस्फिअर क्रिएट करणं किंवा एखाद्या सभेच्या ठिकाणी घोषणा देत आहेत किंवा एखाद्या मोठ्या वस्तीला आग लागले आणि सगळे पळतायत, पाणी हवं आहे, हे हवं आहे वगैरे, तर ते काय क्रिएट करावं लागेल. बरोबर. हे सगळं क्राऊडमधून डबिंग होतं. तर त्याचा एक अनुभव मला खूप छान आहे. हे राम नावाचा एक सिनेमा आला होता कमल हसन यांचा. तर त्यांनी आपल्या इथे मुंबईत अंधेरीला एम्पायर स्टुडिओमध्ये त्याचं डबिंग ठेवलं होतं आणि हेच क्राऊड डबिंग होतं. त्या दिवशी ते स्वतः आले होते इथे आणि माझ्यावर जबाबदारी अशी होती की प्रत्येक लँग्वेजमधले 6 का 7 आर्टिस्ट त्यांना हवे होते. ते कोऑर्डिनेट पण करायचे आणि ॲक्च्युअल तिथे डबिंगलाही उपस्थित राहायचं आणि सगळं कोऑर्डिनेशन बघायचं. तर आमचं ते काम सुरू झालं. असाच एक जसा सीन होता तो आम्ही केला. सगळ्या त्यांना कारण एकत्र हवे होते सगळ्या लँग्वेजेस त्याच्यात. तो झाला. आम्ही असे माईक समोर स्टॅटिक उभं राहून तो केला. ते आत आले आमच्या डबिंग रूममध्ये आणि ते म्हणाले व्हेरी नाईस जॉब, गुड गुड, आय एम व्हेरी मच हॅपी वगैरे असं सगळं झालं. नंतर त्यांनी जे काही शिकवलं ना आम्हाला तो टिप कागदासारखा मी परत तो टिपलेला आहे. त्यांनी असं केलं, त्यांनी आम्हाला सांगितलं हे बघा तुम्ही आत्ता हा जो मार्केटमध्ये सीन केलात तर कोणताही माणूस मार्केटमध्ये स्टॅटिक उभा राहत नाही ना. तो विकत घेतो, खाली वागतो, ते घेऊन पैसे काढायला असा जातो किंवा मित्र दिसला अरे काय म्हणतो आलो 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 तिकडे जातो. तर हे आता तुम्ही जे आत्ता केलं ते स्टॅटिक न राहता पूर्ण स्टुडिओत फिरा. फक्त पायांचा आवाज होऊ देऊ नका, कुणाला धक्के मारू नका, पण तसा साऊंड तुम्ही करा. ज्याला आपण तो साऊंड ट्रॅव्हल होतो म्हणतो किंवा डॉल्बीला वापरला जातो तसं त्यांनी आमच्याकडून करून घेतलं. आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना आत नेऊन ते लेयर्स ऐकवले. स्टॅटिकचा हा लेअर, ट्रॅव्हल केलाचा हा लेअर आणि फायनल मिक्सिंगला मग ते कसे आम्ही करू तेही आम्हाला दाखवलं. हे शिकण्यासारखं आहे. त्यामुळे छोटी गोष्ट आहे ही त्या सिनेमात, पण तरी फरक किती पडू शकतो ते कदाचित जाणवणार पण नाही. बरोबर. पण हा त्यांचा थॉट जो होता की किती विचार केलाय त्यांनी. त्यामुळे आताही जेव्हा आम्ही क्राऊड डबिंग करतो आणि जर अशी सोय असेल, एवढा मोठा स्टुडिओ आहे, प्रोड्युसरकडे वेळ आहे, पैसा आहे, तर आम्ही ते हमखास वापरतो. आता हे डबिंगचं जे आहे, बऱ्याच वेळेला लोकांना असा प्रश्न पडतो की डबिंग आर्टिस्ट नेमकं काय करतात. म्हणजे त्याच्याबद्दल तू बऱ्याच गोष्टी सांगितल्यास, पण मुख्य पात्र जे आहेत ती स्वतःच डबिंग करतात. पण मग बाकीचे जे कॅरेक्टर्स आहेत त्याची निवड करणं ती कोण करतं आणि तो पण एक प्रोफेशनचा भागच आहे एक प्रकारे. म्हणजे त्याच्यामध्ये आता तू ह्याच्यात मी 2 गट पाडतो साधारण. मराठी चित्रपट किंवा दुसरे चित्रपट जेव्हा डबिंगसाठी येतात तेव्हा तू म्हणालास तसं
मुख्य नायक नायिका किंवा ते सहनायक हे स्वतःचं स्वतः डबिंग 99% करतात. अगदीच काही चित्रपट आम्ही असंही केले की कोल्हापूरचे धनाढ्य व्यापारी कोणीतरी आहेत, शेतकरी आहेत, त्यांना एके दिवशी वाटतं आपल्या मुलीला किंवा मुलाला लॉन्च करावं. तो ठोकळ्यासारखा काम करतो, चेहऱ्यावरची रेषाही हललेली नसते. मग सिनेमा जेव्हा आम्ही बघायला डबिंगला बसतो तेव्हा कळतं की ह्याला काय बोलता पण येत नाहीये. मग ते डिरेक्टर किंवा जे कोण असतात ते अशी विनंती करतात की किमान 50% आवाजातून तरी हे सुसह्य होऊ दे, कळू दे तरी काय बोलायचंय. मग तेव्हा ते मेन कॅरेक्टर्स दुसऱ्या आवाजात पण डब होतात. ओके. पण बहुतेक वेळा हे मेन कॅरेक्टर्स त्यांच्या आवाजात होतात. आणि मग छोटी छोटी कॅरेक्टर्स जी असतात ती ॲक्च्युअल ज्यांनी काम केलं त्यांना सहसा बोलावलं जात नाही, तर डबिंग आर्टिस्टकडून ते काम करून घेतलं जातं. हा एक भाग झाला. पण OTTमध्ये किंवा ॲनिमेशन्स म्हणजे वॉर्नर ब्रदर्स असेल वगैरे, त्यांच्याकडून प्रॉपर ऑडिशन्स होतात. आता नेटफ्लिक्सच्या आम्ही सिरीज किंवा फिल्म्स करतो, त्या साधारण मेन कॅरेक्टर किंवा इतर कॅरेक्टर्सचे 3-3 ऑप्शन्स आम्हाला पाठवावे लागतात, म्हणजे ज्याला आम्ही व्हॉइस टेस्ट म्हणतो. अच्छा. तिथून अप्रुव्हल आलं की प्रसादचा हा कॅरेक्टरसाठी या कॅरेक्टरसाठी व्हॉइस अप्रूव्ड आहे, की मग मी जाऊन ते कॅरेक्टर डब करतो. जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये सहसा व्हॉइस हल्ली थोडं सुरू झालं की व्हॉइस सॅम्पल्स मागवली जातात. हल्ली क्लायंट्स आमिर खान करायचं तर मला 3 व्हॉइस सॅम्पल्स पाठवा, असं काही वेळा हल्ली घडत आहे. पण सहसा त्याला सुद्धा अशी मागणी नसते सहसा. आणि जे तू म्हणालास कास्टिंग, हे माझ्या दृष्टीने डबिंगमधलं सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन आहे. जसं ॲक्टिंगमध्ये कास्टिंग महत्त्वाचं असतं की शिवाजी महाराजांचा जर रोल करायचा तर तो तसाच माणूस वाटला पाहिजे, तसंच समोर त्या पडद्यावरती एक गोलमटोल व्यक्ती आहे आणि ती अशी अरे माझ्याशी बोललं पण तू असा काही याच्यात बोलला आहे, तर तो व्हॉइस कोण करू शकेल? ती आवाजाची फेक किंवा आवाजाची पातळी, पात्रता ही कुणाची आहे, हे त्या व्हॉइस कोऑर्डिनेटरला पक्कं माहिती असावं लागतं. ओके. तर बरेच लोक असे आहेत की जे गेली 20 ते 25 वर्ष माझ्या माहितीत फक्त आणि फक्त व्हॉइस कोऑर्डिनेशन करतायत. ओके. इस्पेशली जाहिरातीच्या क्षेत्रात. कारण त्यांना तर एका वेळी 12-12 लँग्वेजचे आर्टिस्ट प्रोव्हाइड करायचे असतात. आणि तो त्यांचा मुख्य जॉब असतो. म्हणजे ते मी तर असं म्हणतो क्लायंट आणि आर्टिस्ट यातला सेतू आहे. पण तो सेतू एवढा भक्कम पाहिजे की क्लायंट पण दुखावला जाता कामा नये किंवा फसवला जाता कामा नये की कोण आर्टिस्ट पाठवलास तू, आणि आर्टिस्टला पण असं वाटतं कामा नये की अरे काय मला काम दिलंस. तर हा एक महत्त्वाचा दुवा आहे दोनमत. आणि कास्टिंग हे खूप महत्त्वाचं आहे. तरच मी तो आभास निर्माण करू शकतो की ते कॅरेक्टर तोच स्वतः जणू काही बोलतोय. करेक्ट, करेक्ट. पण म्हणजे इथेच पुढचा प्रश्न माझा येतो की डबिंग आणि व्हॉइस इंडस्ट्रीमध्ये आवाज चांगलं असणं गरजेचं आहेच असं नाही. इतरही त्याच्यामध्ये अशा काही प्रोफेशन्स आहेत, अशी कामं आहेत की जी तुम्ही करू शकता. तुम्हाला आवाजाचं ज्ञान असायला पाहिजे. चांगला आवाज तुम्हाला, चांगला म्हणण्यापेक्षा सुयोग्य आवाज कुठला हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. असंच मला वाटतं सुपरवायझरचं पण. सुपरवायझर डबिंग डिरेक्टर, डबिंग डिरेक्टर, कॅप्टन ऑफ द शिप आहे तो. अच्छा. पण त्याला ना आता समज चित्रपट आपण एखादा डब करतोय, समज मी हॉलिवूडचा सिनेमा हिंदीत करतोय किंवा मराठीत करतोय, तर त्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपटाचा पूर्ण आलेख माहिती पाहिजे. की ग्राफ असा आहे, प्रत्येक कॅरेक्टर काय आहे, त्याचा स्वभाव काय असेल, तो का बोललाय असं. मी एक प्रसाद फणसे माझं कॅरेक्टर जाऊन डब करतो, माझा विषय तिकडे संपतो. बरोबर. पण त्याला तो रेफरन्स पुढच्या कॅरेक्टरशी काय आहे, प्रसाद फणसेचं कॅरेक्टर का असं वागतं, हे सगळं इत्यंभूत माहिती असणं आवश्यक असतं. त्यामुळे जेव्हा मी तिथे उभा राहतो डबिंगला, तेव्हा तिथे जो साऊंड इंजिनियरचे याचे डबिंग डिरेक्टर बसलेला असतो, तो टॉकबॅक माईकवरून आम्हाला ज्या गाईडलाईन्स देतो त्या खूप महत्त्वाच्या असतात. मग तो सांगतो, प्रसाद हा आवाज तू थोडा पातळ करून वापर नाही आला, बघ कसं वाटतंय, किंवा हा शब्द आहे ना आपण असा केला तर. किंवा काही वेळा कसं होतं की इंग्लिश सिनेमांच्या बाबतीत मला हे जाणवतं, त्यांचा असा असतो. तर आपल्या भाषेत करताना जर मी तिथे तो चा शब्द आणता आला, ओकार असा आकारांत असेल किंवा उकारांत, तर ते बघणाऱ्याला पण वाटतं ला ऊ मॅच झालाय. तर ही सुद्धा छोटी बाब त्याला माहिती पाहिजे. बरोबर. पण त्याच वेळी ते करायचंय म्हणून भाषेची मोडतोड करता कामा नये. म्हणजे आम्हाला काही असे क्लायंट किंवा डबिंग डिरेक्टर मिळाले आहेत जे सांगायचे, क्या तुम मेरे साथ आ सकती हो, तर काय तू माझ्याबरोबर असं लिहून यायचं, मग काय येशील तू बरोबर माझ्या, आता तुमला तू मॅच व्हायला पाहिजे म्हणून.
तुला ते कळलं पाहिजे आणि तू ठाम पाहिजेस की बाबा असं मराठी बोललं जात नाही. भाषा पहिली आणि मग बाकीचं. बरोबर. पण भाषेचा हा आग्रह जो आहे किंवा म्हणजे काय योग्य भाषेचा आग्रह जो आहे तो आता हळूहळू कमी होत चाललाय असं तुला दिसतंय का? म्हणजे तू तुझ्या बाबतीत सांगितलंस की तू ठाम आहेस. पण बाकी अनेक कामं आम्ही बघतो की जी लिखित स्वरूपात सुद्धा जाहिराती ज्या भाषांतरित होऊन दिसतात किंवा पडद्यावर सुद्धा ज्या दिसतात, त्यात खूप प्रॉब्लेम्स हो, असतात आणि खूप हो, चुका असतात हो. त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. मी साधं उदाहरण सांगतो तुला. एका जाहिरातीत आहे, "ये जिद्दी डाग, ये जिद्दी डाग हटा है" वगैरे. त्याला हट्टी डाग असं लिहून आलं होतं. चिवट डाग पाहिजे हो, तिकडे. हो. डाग हट्टी कसा असेल? माणूस हट्टी असेल. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. पण हे कळत नाही आणि ना हमखास असं सांगितलं जातं, "हो का? असं नाहीये का? पण तुम्ही एक काम करा, स्क्रिप्ट म्हणजे ही अप्रूव्ड आहे. तर तुम्ही लिहिलेलं पण घ्या आणि तुम्हाला जे योग्य वाटतंय ते पण घ्या." मग तेव्हा त्यांना हे पण सांगावं लागतं, की "बाबांनो, प्लीज एअरवर जाईल तेव्हा हे आणू नका. तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. कळणार. ऐकणारे आम्हाला शिव्या घालतील." बरोबर, बरोबर. पण ही भाषेची जाण ना अमोल थोडी कमी होते असं मला तरी हं, वाटतं. हं, हं. पण काही जण मी असंही बघतो, की या स्टुडिओत जायचं, "हां, काय? हे लिहिलंय? चला, मला पुढच्या स्टुडिओत जायचं." मी रिक्षा फिरवल्यासारखं आपलं दिवसात मी 10 ठिकाणी डबिंग केलं. अरे पण तू काय केलंस हे पण महत्वाचं आहे ना. बरोबर. पण तू अनेक प्रादेशिक भाषांमधलंच काम बघितलेलं आहेस किंवा केलेलं सुद्धा आहेस. सगळ्याच प्रादेशिक भाषांची परिस्थिती असं वाटतंय का तुला? नाही मला असं वाटतं ना, माणसाचा ना वेग वाढलाय. हं. म्हणजे ऐकून घ्यायचीच तयारी नाहीये. ऐकणे ही जी कला आहे ना, की समोरचा सीनियर एखादा माणूस तुला सांगतोय, "प्रसाद, मी तुझ्याकडे आलो. मी तुझ्याकडे आलो ह्याच्यात तुझ्याकडे येणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हं. तर तू त्या शब्दावर जोर दे. हे मी ऐकलं तर माझ्यात सुधारणा होईल ना." बरोबर. आणि मी समोरच्याला विचारलं, "अमोल, हे केलं मी बरं वाटतंय का रे? नाहीतर तू सांग हां मला काय कसं वाटतंय?" ही देवाण-घेवाण जी आवश्यक आहे ना, ती थोडी मला लॅकिंग वाटते, कमी वाटते. करेक्ट, करेक्ट. हं, म्हणजे हं. जाहिरातीचं डबिंग ना अमोल तुला खरं सांगतो, असं एक दडपण पण असायचं. ती माणसं जी अनंत भावे असायचे तिथे किंवा प्रदीपसारखी माणसं होती किंवा हिंदीतली पण हं. ब्रिजजी आमचे सिनियर ब्रिजजी. म्हणजे त्यांना त्या लँग्वेजची प्रत्येकाला ओढ आणि जाण होती, बरोबर. की असं झालं पाहिजे, हं. असं झालं पाहिजे आणि ते छान करून पण घ्यायचे. असं काम झालं ना तर ती गंमत खूप येते काम करताना. मजा पण येत नसेल ना तुला आणि आता त्याच्यामुळे. म्हणजे ते हां, कमी होत असेल मजा हो, बेसिकली. पण आपण आपलं प्रामाणिकपणे काम केलं ना आणि हं. मजा ती घेत राहिलो ना आणि बरोबर, आपणही जर विचारलं तर मी नक्की सांगतो, बरोबर. की हा उच्चार जरा असा पाहिजे हां, बघ तू करून बघ. हं, हं, हं. म्हणजे ज मधला बऱ्याच वेळा फरक येतो, च मधला फरक येतो किंवा हा फ म्हटला जात नाही, फ म्हटला जातो हं. काही ठिकाणी. पण हे जर समोरच्याला ॲक्सेप्ट होत असेल तर आपण सांगावं. करेक्ट, करेक्ट. अन्यथा काय चालू आहे चालू. गाडगं. नाही, नाही. आवाजाचा संबंध अनेक ठिकाणी येतो. म्हणजे जसं आता मोठमोठ्या अवॉर्ड सोहळ्यामध्ये मानपत्राचं वाचन असेल किंवा माहितीपटाचा व्हॉईस ओव्हर असेल किंवा अगदी ऑडिओ बुक्स सारखा एक नवीन आता एक हो, माध्यम आलेलं हो. आहे. तुला त्याचा अनुभव कसा वाटला ऑडिओ बुक्सचा? लोकं कसं घेतायत ऑडिओ बुक्स? प्रतिसाद कसा मिळतोय? तुला पण एक वैयक्तिक अनुभव किंवा वैयक्तिक हो. प्रतिसाद कशाप्रकारे मिळतोय हा त्याचा? छान प्रश्न आहे अमोल. म्हणजे हे एक नवीन दालन उघडलं आहे हं, खरं तर. हं. ऑडिबल असेल किंवा दुसरे ॲप्स असतील यांच्याकडून. माझ्या मते मीच जवळ-जवळ आजपर्यंत 40 ते 50 बुक्स रेकॉर्ड केलेत. अनेक वेगवेगळ्या व्हेरी नाईस. विषयांवरची. म्हणजे अच्युत गोडबोलेंपासून तुकारामांच्या आयुष्यावर असं अनेकविध पुस्तकं हं, मला हं, त्यामुळे हं. वाचायला वाह! मिळालेत. वाह! आणि त्यात मला असा एक सराव म्हणून जाणवतं, की एक पुस्तक मी जर वाचतोय, उदाहरणार्थ मी समज महाभारताचं पुस्तक रेकॉर्ड करतोय, तर मलाच पांडव वाचायचे आहेत, मलाच द्रौपदी पण वाचायची आहे, हम्म. कौरवातले विलनिश कॅरेक्टरही वाचायचे आहेत, धीरगंभीर कृष्णही वाचायचा आहे. वाह! तर आता मी स्त्रीचं कॅरेक्टर म्हणून काय बाईचा आवाज काढणार नाही. पण तिच्या ज्या भावना असतील, करेक्ट. म्हणजे वस्त्रहरणाचा सीन आहे, तर द्रौपदी कसं व्यक्त झाली असेल, ते मी कसं करेन, हम्म. हा जो सराव आहे ना, हा तिथे मला मिळतो. वाह! आणि मी कायम त्या दृष्टीने तिकडे पाहतो आणि अलर्टनेस तो लागतो, की वाचता-वाचता मला कळतं, हां, आता पुढचं वाक्य धर्माचं आहे ना, युधिष्ठिर बोलणार आहे, तर मला असं बोलायला पाहिजे. हं, हं, हं. ह्या ही ते खूप वाह! सकारात्मक गोष्ट आहे त्याच्यातली. खरंच, खरंच, खरं आणि हो, लोकं पण वाचतायत म्हणजे म्हणजे ऐकतायत ऐकतायत. म्हणजे हो. गाडी चालवताना कोणी ऐकतंय, कोणी प्रवासात मोठ्या आपण प्रवासात ते आता ऐकतात. यूएसला जेव्हा होतो, हां. तेव्हा त्या वर्कशॉपलाच दोघा जणांनी मला सांगितलं, ते तुकारामांचं जे पुस्तक मी म्हटलं, "आम्ही ते ऐकलं आहे पुस्तक स्टोरी टेलवर आणि आम्हाला खूप वाह! आवडलं आहे. फारच छान पुस्तक लिहिलंय, भाषा उत्तम होती. हं, त्यामुळे ते हं. करताना पण खूप मजा आली होती." बरोबर.
आणि असा समोरून तो प्रतिसाद येतो. जसं आपण सुरुवातीला म्हटलं, कोण कुठे रजिस्टर करतं आपल्याला काय कळत माहित नाही. नाही. खरंच आहे, खरंच आहे. पण माझ्या मते नवीन सुद्धा कुणाला याच्यात काम करायचं आहे ना, तर हा सराव म्हणून ते काम करा. अजून एक संस्था मी सांगेन, NAB, NAB, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड्स. तिथे पण पुस्तकं रेकॉर्ड केली जातात. ओके. आणि ती अंध मुलांसाठी महाराष्ट्रभर विनामूल्य वितरित केली जातात. पण तिथे पण आपण तो सराव म्हणून केलं ना, की माझा दमसास वाढतो. 2-2 तास मी रेकॉर्ड केल्यावर कॅरेक्टर्स मला प्ले करता येतात. तर ती गंमत घेऊन तू ना अजून पुढे जाऊ शकतो. आम्ही काही नाटकं पण तिथे रेकॉर्ड केलेत ऍक्च्युली. अच्छा. नटसम्राट पासून अनेक केले, हिमालयाची सावली वगैरे. आणि अंध मुलांकडून आजही तिथे गेलो ना, इतकं भरून पावतं माहितीये की दादा ते नाटक आम्ही अजूनही ऐकतो, एवढं असं छान वाटतं ना, बस आणखी काय पाहिजे रे तुला. खरंच आहे, खरंच आहे. पण म्हणजे हा तंत्रज्ञानाचा फायदा झाला एक प्रकारे, की एक वेगळं माध्यम आलं. तू म्हणालास तसं नवीन दालन उघडं झालं. पण जसं जसं तंत्रज्ञान वाढतंय तसा एक AIचा आता शिरकाव झालेला आहे आणि बरेच असं लोक म्हणतात की AIमुळे गायक, गीतकार, कवी आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, भाषांतरकार कुणाचीच गरज राहणार नाही अशी परिस्थिती येईल. तुला अशी भीती वाटते का? कारण तू अगदीच ह्या प्रोफेशनमध्ये आहेस. हो. पण माझी गंमत अशी आहे ना अमोल, मी दोन्ही हे पाहतोय. मी 30 वर्ष असं काम केलंय. पण AI मुळे माझा आवाज सुद्धा मी अनेक ठिकाणी ऐकतोय हल्ली. अच्छा. उदाहरण द्यायचं तर रेल्वे प्लॅटफॉर्मवर तू गेलास तर माझ्या आवाजातली अनाउन्समेंट हल्ली ऐकू येते, जी मी केलीच नाहीये. अरे बापरे. तर मला त्या विरोधात सुद्धा किंवा त्याबद्दलही जाणून घ्यायचं आहे की ह्याबद्दल मी काय करू शकतो. म्हणजे हा कॉपीराईट उल्लंघन आहे का हे तुला अगदी बघावं लागेल. हा धोका आहे, नक्कीच आहे. किंवा मी काही चित्रपटांचं डबिंग मध्ये एकाने मला दाखवलं, काही सीन्स दाखवले. म्हणजे मला असं जाणवलं की लिपसिंगच्या दृष्टीने वगैरे ठीक आहे आत्ता तरी. पण मानवी भावभावना ज्या आहेत, समजा आई मुलाचा सीन आहे आणि रडण्याचा सीन आहे, ते तेवढं अजून तरी येत नाहीये. तिथे तुला मानवी स्पर्श लागतोच आहे. पण पुढच्या 10 वर्षात काय होईल मला काहीच आत्ता माहिती नाही. कारण तू जसं म्हणालास भाषांतर, हे आजच्या घडीला ते ChatGPT वगैरे ह्याच्यावर इतकं सर्रासपणे हातात येत आहे, त्यात चुका पण दिसतात. बरोबर. पण जर क्लायंट म्हणत असेल की नाही थोड्याफार असतील तर आम्ही दुरुस्त करू आणि तुम्ही करा, तर ती व्यक्ती कामापासून दूर गेली ना. हे होता का म्हणे. यंत्र नंतर पाहिजे, माणूस आधी पाहिजे ना. तर हा धोका आहे, नक्कीच आहे. आणि स्पेशली मला असं जाणवतं की रंगमंचावरती काम करणाऱ्याला तो धोका नाहीये. हे लाईव्ह शेवटी परफॉर्मन्स कला आहे ती. हो. हे काय कोणी म्हणेल हा व्हॉइसला व्हॉइस मॅच करायचं आहे, मी एवढं करून देतो, एवढ्याच पैशात होईल काम. तर ही जर प्रथा पडली तर ते खूप धोकादायक आहे. आणि प्रथा पडूच शकते कारण आपल्याकडे कमीत कमी खर्चात जर काम होत असेल तर सगळ्यांनाच ते हवं असतं. पण या विरोधात मी ऐकलं होतं हॉलिवूडमध्ये संप झाला होता. तशी परिस्थिती आपल्याकडे पण होऊ शकते, कारण कित्येक लोक घरी बसतील त्यामुळे. पण तुमची सगळ्यांची मिळून एक संघटना पण आहे, एक असोसिएशन पण आहे. तुम्ही काहीतरी विचार चर्चा त्याच्यावर केली असेल. आहे, कारण आमची आवा नावाची एक संस्था आहे, असोसिएशन फॉर द व्हॉइस आर्टिस्ट. आमची खूप मोठी मीटिंगही झाली, ज्यात आम्ही काही लॉयर्सना पण बोलवलं होतं. कायदेशीर सल्लाही घेण्यात आलाय आणि त्याच्यावरती काम पण चालू आहे की असं झालं तर काय करावं लागेल. बरोबर. अशी परिस्थिती आली तर ते करावं लागेल. पण कायदेशीर गोष्टी होत राहतील, पण तंत्रज्ञान जसं जसं बदलतंय तसं तसं स्वतःला तू बदलत गेलायस आतापर्यंत. कुठलाही आता माईक वेगवेगळे आले असतील, स्टुडिओ बदलले असतील, तिकडे सिस्टीम बदलले असतील, पण कोविड काळात तू आणखीन स्वतःला अपग्रेड केलंस आणि घरीच एक सेटअप तू तयार केलास, ज्याचा तुला कशा प्रकारे फायदा झाला. ह्याचं खरं तर श्रेय मी माझ्या मुलाला देईन, रोहन फणसेला, कारण तो पण याच क्षेत्रात काम करतोय आणि तो सध्याच्या घडीला हिंदी इंग्रजीसाठी जास्त काम करतोय. मराठीतही जाहिरातींसाठी करत असतो. पण जेव्हा ही परिस्थिती आपल्या सगळ्यांवरच आली करोनाची, तेव्हा होम सेटअपची गरज भासली आणि त्याने कुठून कुठून माहिती मिळवून, माणसं गाठून, तेव्हा फोनवरती बोलून आम्ही घरी तो सेटअप केला. बेसिकच आहे, पण ती गरज भागत होती तेव्हा. तर त्यातही मी असं तुला सांगेन, म्हणजे कसा फरक जाणवतो बघ. आधी प्रत्येक गोष्ट करायला स्टुडिओत जायला लागायचं. बरोबर. प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करायची. तर मला एक चांगली आठवण अशी आहे, मी फेमस महालक्ष्मीमध्ये एक डबिंग करत होतो आणि मला क्लायंटचा फोन आला होता की संध्याकाळी काहीतरी 6:30 वाजता तुम्ही गोरेगावला या, एक जाहिरात डब करायची. तर मी त्यांना विनंती करत होतो की मी एका स्टुडिओत आहे, तर मी प्लीज तुम्हाला इथून ईमेल करतो, तुम्ही मला सांगा काय बोलायचं आहे, मला ऐकवा, जेवढे शक्यता आहेत त्या मी सगळ्या आवाजातून देतो तुम्हाला. नाही पण तुम्हाला तिथेच यावं लागेल वगैरे. फाईन.
मी गेलो त्या स्टुडिओत. इथून फेमस महालक्ष्मी ते गोरेगाव संध्याकाळी, तू विचार कर. तिथे गेल्यावर अमोल मला असं म्हणायचं होतं, होय एवढाच शब्द बोलायचा होता त्या एक्सप्रेशन्सनी. मी त्यांना म्हटलं, अहो ह्या किती शक्यता तुम्हाला आढळतात, मी हजारो शक्यतांनी तुम्हाला बोलून पाठवलं असतं, पण ते त्यावेळी मला तिथेच जाऊन करावं लागलं. ठीक आहे, ती त्यावेळी गरज होती. बरोबर. पण त्यानंतर जेव्हा करोना आला आणि घरी सेटअप झाले, तेव्हा आम्ही पुस्तकं रेकॉर्ड केले आहेत. जाहिरातवालेच आम्हाला त्यांची जाहिरात घरी पाठवायचे, स्क्रिप्ट पाठवायचे, मग त्या अप्रूव्हही व्हायच्या आम्ही आमच्या आवाजात केल्यावर. तर हा मोठा फरक मला जाणवला. पण आत्ताच्या घडीला पुन्हा जेव्हा सगळं पूर्ववत झालंय, तेव्हा माझ्या मते जिथे काम होतं तिथेच आपण गेलं पाहिजे. म्हणजे स्टुडिओ, ते वातावरण आणि घरचं वातावरण यात खूप फरक असतो. की त्यावेळची गरज होती ती आपण भागवली, पण आता तसं करता कामा नये. हा, इमर्जन्सी आहे. जसं मी आता अमेरिकेत असताना पण काही वेळा जाहिराती डब करून पाठवल्या, पण ती गरज होती. आणि मी रादर त्या लोकांना सांगत होतो, प्लीज कुणाकडून तरी करून घ्या. पण माझा व्हॉइस त्या कॅरेक्टरसाठी अप्रूव्ड असल्यामुळे त्यांना ते करणं भाग होतं. पण मी पण जेवढं चांगलं करता येईल ते करून तेव्हा पाठवलं. ती गरज भागली. करेक्ट. पण मी प्रत्येक वेळी म्हणत नाही आता मी घरी बसूनच काम करेन, तर ते योग्य नाही. बरोबर. एक अगदी महत्वाचा प्रश्न की जो सगळ्यांच्या मनात असतो की डबिंगमध्ये पैसा किती आहे आणि दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढतंय की कमी होतंय? कारण आपल्याकडे बरेचदा हल्ली बजेट कमी 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 होत जाताना दिसतात. त्याच्यामुळे शेवटी ते कलाकारापर्यंत जेव्हा येतं तेव्हा ते कमीच झालेलं असतं, ते कुठल्याही बाबतीत असेल. बरोबर. तर मी म्हणेन जाहिरातीच्या क्षेत्रात अजून तरी बऱ्यापैकी डिसेंट इकॉनॉमिक्स आहे. आणि तुझ्या कॅलिबरप्रमाणे, कुवतीप्रमाणे ते तुला मिळत राहतं. पण बाकीच्या ठिकाणी मी पाहतो सिरियल्सचं डबिंग आहे, हिंदी असेल तू मराठी किंवा इतर रिजनल, त्यात फारशी सुधारणा मला स्पष्ट सांगायचं तर दिसत नाही. वेअरॅज OTT प्लॅटफॉर्म्समध्ये परत चांगलं इकॉनॉमिक्स आहे. तर आमची असोसिएशन त्या बाबतीतही प्रयत्न करते की एक काहीतरी त्याला चांगला बेस यावा, स्टँडर्ड एक यावं. मी आता एक माणूस समजा 30 वर्ष काम करतोय आणि एक आज आलाय, तर ती जी तफावत आहे, तर त्या सिनियरिटीप्रमाणे सुद्धा तुम्ही काहीतरी पेमेंट केलं पाहिजे आणि एक मिनिमम पेमेंट एवढं पाहिजेच, हा सुद्धा बेस तयार झाला पाहिजे. तर हे कार्यरत आहेत आणि त्याला नक्की यश येईल. मला वाटतं ही अशी इंडस्ट्री असेल याच्यासाठी नियम कधी बनलेच नसतील. कधीच नाही. डबिंगसाठी एवढे पैसे किंवा मानधन किती द्यायचं वगैरे कधीच नाही. फारच कमी आहे की जिथे मी लिखित स्वरूपात करार केले किंवा नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट आहे वगैरे वगैरे, फार कमी ठिकाणी आहे. अन्यथा शब्दावरच आपल्या, मी तुला बोलवलं, मी तुला देईन पैसे, त्या देईन. फक्त एक आहे, मी माझ्या अनुभवावरून सांगतो, या क्षेत्रात ना पैसे 98 ते 99% बुडवले जात नाही. तुला उशिरा मिळतील पण मिळतात. बरोबर. जे ऍक्टिंगमध्ये मला स्वतःला अनुभव आहे, सिरियल्सच्या शूटिंगच्या वगैरे बऱ्यापैकी जायचे, इस्पेशली जेव्हा वाइंड अप होते सिरीज, तेव्हा शेवटचं जे आपलं सेशन आहे ते समजायचं की आपलं बहुतेक करून जायचंय फक्त ॲज सच. मला तेच विचारायचं होतं की कधी असं वाटतं का की अरे ऍक्टिंग उगाच सोडली म्हणून? तर असं नसेल. नाही, म्हणजे तो माझ्या स्वभावाचा भाग असेल. मी मागे बघत नाही, एकतर पुढे बघूया. बरोबर. पण ऍक्टिंग सोडली म्हणजे ना, मी त्यामुळे तुला जे कार्यक्रम करतो म्हटलं, त्यातून मला ती गंमत येते, वाचिक अभिनयातून किंवा अभिवाचनातून, ते कार्यक्रम अरेंज करून. बरोबर. म्हणजे तो आवाजाबद्दलचं तुझं प्रेमही त्याच्यातनं दिसतं. म्हणजे एक तुझं प्रोफेशन आहे, व्यवसायाचा भाग आहे, तो आहेच. पण आवाजाचे जे जादूगार होऊन गेलेले आहेत त्यांची माहिती लोकांना करून देणं आणि त्यासाठी असे जाहीर कार्यक्रम करणं, हे तू कधीपासून सुरुवात केलीस आणि कुठले कुठले कार्यक्रम आतापर्यंत झाले? 2016ला मी पहिला कार्यक्रम केला, SD बर्मन, RD बर्मन, पिता पुत्र. पण मला ना ऑर्केस्ट्रा करायचा नव्हता. मग मी विचार केला काय करता येईल. तर एके दिवशी मी एके ठिकाणी अंबरीश मिश्रा जे आहेत, ज्येष्ठ पत्रकार आणि सिनेमाचे अभ्यासक, त्यांना ऐकलं आणि मला खूप भावलं ते. म्हणजे या माणसात गंमत आहे, खूप ज्ञान आहे त्याच्याकडे. मी त्यांना भेटलो, म्हटलं सर माझ्या डोक्यात ना अशी अशी एक संकल्पना आहे. तर त्यांना वाटलं की एक ऑर्केस्ट्रा करायचं असेल, कारण ते त्याचंही कॉम्पेअरिंग करत असतं. पण त्यांना जेव्हा मी हे पुढचं सांगितलं, ते क्षणभर जरा थांबले, म्हणाले हे तुम्ही काय म्हणालात? तर सर तुमचं बोलणं मला प्राधान्याने हवं आहे आणि त्या अनुषंगाने आपण ना पूर्ण ब्लॅकआउटमध्ये त्या व्यक्तीचं गाणं ऐकवायचं. ते पण ब्लॅकआउटमध्ये ह्यासाठी की जसं आपण ध्यानधारणेसाठी डोळे मिटतो,
त्याचप्रमाणे प्रेक्षकांनी सुद्धा त्यावर कॉन्सन्ट्रेट करावं. बरोबर. म्हणजे कुठेही तुम्हाला त्याचं डिस्ट्रॅक्शन होता कामा नये. त्यांना ती आयडिया आवडली आणि आम्ही तो कार्यक्रम केला आणि त्याला तुफान रिस्पॉन्स आला. मग एक एक संकल्पना सुचत गेली, नवीन काय करूया याच्यातून, नवीन. मग एक त्रिवेणी नावाचा धनश्री लेलेला घेऊन मी कार्यक्रम केला. नाट्यसंगीत, अभंग लावणी असं. त्यालाही छान प्रतिसाद आला. मग अपरिचित पुलंचं अपरिचित साहित्य कसं आणता येईल, किंवा पुलं आणि कुमार गंधर्व असं कॉम्बिनेशन पंडित सत्यशील देशपांडेंबरोबर केला. त्यांच्याशी बोलून कन्सेप्ट डेव्हलप करून की पंडितजींनी लहानपणापासून या दोघांचा सहवास त्यांना खूप मिळालाय. त्यामुळे ज्या अपरिचित गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या, त्यातून कुमारजींच्या काही खुबी ऐकायला मिळाल्या. बरोबर. तर अशा पद्धतीने कार्यक्रम करायला मला आवडतात. जसं मी तुला म्हटलं, दरवळ नावाचा सई परांजपेंचा मी एक कार्यक्रम झाला आणि आता एक NCPत आहे. ओके. तर तो सुद्धा असा होता की सईबाईंना मी आधी भेटलो, पण त्यांना ना ते आता मुलाखती नको, मी सिनेमाबद्दल जास्त नाही बोलणार. मी घरी जाऊन विचार करायचो, मग काय करता येईल आपल्याला. तर मी हळूहळू माहिती काढत गेलो की त्यांचं लिखित स्वरूपात अनेक गोष्टी आहेत ज्या आताच्या पिढीला किंवा हळूहळू त्या मागे पडत चालल्या. म्हणजे त्यांची भ्रमणगाथा म्हणून एक रोम पासूनचा प्रवास आहे. त्यांच्या वडिलांना 28 वर्षांनी रशिया कशा भेटल्या, ती एक गोष्ट आहे. मोरपीस नावाची लहान मुलगा आणि त्याची टीचर यात जे टिपिकल असतं ना, ती एक गोष्ट आहे. अशा अनेक गोष्टी मला सापडत गेल्या तेव्हा. त्यांच्याशी बोलतानाही सापडल्या. त्यांना ती कल्पना आवडली. मग मी ते वाचणार. म्हटलं, तुम्हीच वाचायचं, तुमचं साहित्य कोणी दुसरं वाचूच शकत नाही. मग त्यात नाटकातले उतारे आणले, चष्मे बद्दूर मधला, स्पर्श मधला एखादा सीन आणला. असं करून तो कार्यक्रम आम्ही डेव्हलप केला. बरोबर. आणि त्यालाही छान प्रतिसाद आलाय. किंवा वाचू आनंदे म्हणून अंबरीश मिश्र, मी, डॉक्टर श्वेता पेंडसे आणि मानसी जोशी असं अंबरीश सरांच्या पुस्तकातले वेचक उतारे वाचतो. तर NCPत तो कार्यक्रम आम्ही एप्रिल महिन्यात केला होता. त्याला एवढा प्रतिसाद आला की NCPने तो पुन्हा ठेवला आणि आता NMSCCनी पण तो कार्यक्रम ठेवलाय. आणि नोव्हेंबरमध्ये शिरीष कणेकरांच्या लेखांवरती आम्ही एक कार्यक्रम करतोय. त्यात माझ्याबरोबर अजित भुरे आहे, उदय सबनीस आहे, डॉक्टर गिरीश ओक आहे आणि संजय मोने आहे. धमाल आहे. म्हणजे मला त्या कणेकरांबद्दल अशी एक कुतूहल कायम आहे आणि आमची ओळख पण होती, आमचं बोलणंही व्हायचं बऱ्याच वेळा, की त्यांच्याकडे एक ना असा टवाळखोर माणूस किंवा विनोदी लिहिणारा माणूस एवढंच पाहिलं जातं. पण ते ना अंतर्मुख करणारं पण बरंच त्यांचं लिखाण आहे. स्पेशली त्यांच्या वडिलांबद्दल, आईबद्दल, स्वतःबद्दल. खूप छान उत्तम भाषा आणि उत्तम विचार आहेत त्याच्यात. तर मग ते संमिश्रपणे कसं आपल्याला आणता येईल ते आता मी वर्कआउट करतोय आणि तो नोव्हेंबरमध्ये तिथे कार्यक्रम करतोय. बरोबर. मला असं, सॉरी पण म्हणजे मी तुला थांबवलं, पण मला असं वाटलं की आवाजाच्या क्षेत्रात काम करत असताना तू हे साहित्य आणि संगीतमध्ये पण इतका संचार करतोयस, याचा तुला तिथे जास्त फायदा होत असेल. अगदी म्हणजे ना, मी माणूस समृद्ध होतो असं मला वाटतं. बरोबर. आणि तू काम करताना ना ते कुठेतरी तुझ्या बॅक ऑफ द माइंड असतं की त्यावेळी ते अंबरीश सर कसे बोलले होते, ते वाक्य काय होतं, मग मी त्याचा वापर इथे करू शकतो का. बरोबर. अशा पद्धतीने तू विचार करायला लागतोस. किंवा मग वेगवेगळी पुस्तकं मी वाचायला लागलो त्यामुळे, किंवा अशा चांगल्या माणसांच्या संपर्कात आल्यामुळे, पंडितांच्या संपर्कात आल्यामुळे आपण बहरत जातो म्हणतात तसं. ते हळूहळू आपलं ज्ञान वाढत जातं. बरोबर. मला याचा ऍक्च्युअली व्हॉइसिंगमध्ये खूप फायदा होतो. बरोबर. माझ्यामध्ये आजच्या घडीला 50च्या वर असे कार्यक्रम झालेत. आणि आणखी एक नवीन प्रकार आम्ही सुरू केलाय, बैठक म्हणून. म्हणजे काय की आपल्या घरी जे मोजके रसिक आहेत, ज्यांना काहीतरी वेगळं ऐकायची, वाचायची आवड आहे, त्यांना आम्ही बोलवतो. पहिला कार्यक्रम माझ्याच घरी आम्ही कौशल इनामदारला घेऊन केला होता, संगीत दुनियेतला मुसाफिरी असा. दुसरा कार्यक्रम अंबरीश मिश्रांना घेऊन आम्ही एक केला, प्रमिला दातारांच्या घरी, ज्या पार्श्वगायिका आहेत. तो असा होता की उर्दू शेरो शायरी आणि गझल याबद्दल एक आपल्या मनात ना अढी असते किंवा ते जरा म्हणजे कठीण आहे, पण ते असं नाहीये हे सांगणारा तो कार्यक्रम होता. आणि ते त्यांच्या पद्धतीने सरांनी सांगितलं, ती बहार आणली होती त्यांनी. तर अशा बैठका पण आम्ही हल्ली केल्या आणि त्याला असा प्रतिसाद येतोय की तिथे आलेला म्हणून हे पुढच्या वेळी माझ्या घरी करूया असं पण होत आहे. ते लोकांना हवाय, तू चांगलं काहीतरी देत असशील तर हवाय आणि लोक येतात. बरोबर. यासाठी हे समृद्ध होण्याविषयी तू सांगितलंस ते खूप महत्वाचं होतं पण खरंच. आणि तो समृद्ध तू झालेला आहेस
आणि तू आम्हालाही समृद्ध केलंयस. मग ते स्टोरी टेलवरची तुझी पुस्तकं असू देत, जाहिराती असू देत, सिरीज असू देत, डबिंगमधलं तुझं काम असू दे, आणि तुझं पुढचं काम जे आहे आता पुढची पिढी घडवण्याचं, जे तू घरापासून सुरुवात केली आहेस. रोहन फणसे तुझा मुलगा, आणि तुझं सांगितलंस की तो सुद्धा आता या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने पुढे येतोय. अमेरिकेत तो सुद्धा होता वर्कशॉप घ्यायला. तर मला असं वाटतं की ह्या तुझ्या कामासाठी तुला मनापासून शुभेच्छा देतो मी. तर आणि प्रेक्षकांना पण मी सांगेन महत्त्वाचं, की प्रसादचं काम जे आहे त्याची एक, म्हणजे आपण काय म्हणूया, की इतक्या मोठ्या कामाचा एक थोडक्यात आढावा घेतल्यासारखं झालं, पण एक तोंड ओळख झाली या सगळ्या कामाची, या सगळ्या क्षेत्राची. आणि मला असं वाटतं की हे कुतूहल तुमच्या मनात सुद्धा असेल. प्रसाद वर्कशॉप घेत असतो, कार्यशाळा घेत असतो, आणि त्याला तुम्ही फेसबुकवरती फॉलो करा. त्याचे डिटेल्स वर्कशॉपचे तो तिथे तुम्हाला देईल, आणि त्याचा जो नंबर आहे तो मी तुम्हाला इथे देतोय. आणि त्याने ज्या कार्यक्रमाविषयी सांगितलं ते खूप वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत, आणि जसे ते त्याला समृद्ध करणारे आहेत तसे आपल्या सुद्धा अनुभवांना समृद्ध करणारे असतील. तर त्या कार्यक्रमांची माहिती सुद्धा तुम्हाला फेसबुकवरून मिळत राहील. म्हणजे पुढच्या या कार्यक्रमांची आम्ही पण वाट बघतोय. मला वाटतं वाचू आनंदे आता आहे. 18 सप्टेंबरला सई परांजपेंचा NCPS आहे, आणि 26 सप्टेंबरला NMACC मध्ये वाचू आनंदे हा कार्यक्रम आहे. तर मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांनी लक्षात ठेवा, आपण जरूर तिथे भेटूयात. आणि 11 ऑक्टोबरला सईबाईंचा पुण्यात पण आहे. बरोबर. तुम्ही जाण्यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या आवाजात तुला शुभेच्छा देतो. अरे वा. त्याच्या काही जाहिराती डबिंग करायची संधी मिळाली आहे. तर तो साधारण त्याचं बोलायची एक अशी एक खुबी आहे किंवा ढब आहे अशी. ॲक्च्युली अमोल, मी तुला आभार तुझे मानेन की तू आज मला इथे बोलावलंस आणि रसिक श्रोत्यांसमोर मला व्यक्त होता आलं. सो आय कॅन से कॅचअप इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. थँक्स. अशा पद्धतीने तो साधारण बोलेल. चांगलं बूस्ट केलंस तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच.